आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। दोन भाकरी खोकल्याची बाटली या दत्तात्रय मानुगडे लिखित कथा संग्रहाचे थाटात प्रकाशन। ग्रामीण साहित्याचा जागर। साहित्यिक चळवळ ही समाजाच्या प्रगतीचा पाया आहे। आजच्या काळात वाचन संस्कृती टिकवणं हे मोठे आव्हान असून बालवयात मुलांच्या हातात मोबाईलऐवजी पुस्तके सोपवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक व निर्माते अशोक रास्ते यांनी केलं। कृष्णा खोऱ्यातील प्रसिद्ध साहित्यिक दत्तात्रय मानुगडे यांच्या दोन भाकरी खोकल्याची बाटली या ग्रामीण कथा संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। शांताराम बापू गरड व्याख्यानमालेच्या 3ऱ्या सत्राचे औचित्य साधून व्ही.वाय. आबा प्रबोधिनीच्या वतीनं या नवीन ग्रंथाचा लोकार्पण सोहळा पार पडला। इचलकरंजी येथील ज्येष्ठ व्याख्याते प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते या कथा संग्रहाचे प्रकाशन करण्यात आलं। दत्तात्रय मानुगडे यांनी आपल्या 50 पुस्तकांच्या प्रवासातून ग्रामीण जीवनाचे यथार्थ आणि दाहक दर्शन घडवलं आहे। त्यांच्या या भरीव साहित्यिक कार्याची महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी भावनाही या प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली। आपल्या मनोगतात दत्तात्रय मानुगडे यांनी लेखणीशी असलेल्या नात्यावर प्रकाश टाकला। मला भेटलेली माणसे आणि त्यांचे जगणे मी या पुस्तकात प्रामाणिकपणे मांडले आहे। ग्रंथ हेच जीवनाचे खरे मार्गदर्शक असून माणसाला माणूस म्हणून घडवण्याची ताकद साहित्यात आहे, असं त्यांनी सांगितलं। डिजिटल युगात वाचक आणि पुस्तक यांची मैत्री अधिक घट्ट व्हावी हीच या लेखणीमागची मुख्य भूमिका असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केलं। या सोहळ्याला व्ही.वाय. पाटील, आदम पठाण, कॉम्रेड मारुती शिरतोडे, किरण लाड, कुंडलिक एडके, हिम्मतराव मलमे, संदीप नाझरे, संजीवन सोनटक्के, प्रकाश जाधव, नाट्य कलाकार राम मिरेकर यांच्यासह अनेक साहित्यिक व रसिक उपस्थित होते। सुनील गुरव यांनी उपस्थितांचे आभार मानले। त्यांची अतिशय मोठी साहित्यिक करोडीचे भरारी घेऊन त्यांचं नाव पद्मश्री पर्यंत नेण्यासाठी आपण प्रयत्न करावा आणि ही छोटीशी विनंती करून आपल्या या सर्व साहित्य प्रेमींना व्याख्यानामध्ये खरंच मंत्रमुग्ध सर तुम्ही त्याच्यातलं अधपतन काय व्हायला लागले हे दिसतच नाही। साधा खड्डा काढला, याच्या आधी कधी नव्हतं। 10 वर्षाच्या आधी सुद्धा या खात्यात पैसे भरून तुमची आणि तुमची बोलवासने एक उदाहरण सांगितलं। पैसा माणसाच्या वेळेला बुडबुडला की त्याच्यातला आवाज आहे। आमच्यावर त्यांनी साहेबांच्या भूषणाचा